विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला गुळांबा दाखवणार आहे। अगदी छान असा आंबट गोड आणि तो कसा करायचा ते आपण आता पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। ह्या अगदी ताज्या कैऱ्या झाडाच्या तोडलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता आपण याला धुऊयात स्वच्छ असं, कारण याला चीक लागलेला असतो या कैऱ्यांना, म्हणून धुणे गरजेचे आहे। या कैऱ्या धुण्यासाठी आता पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि आता एक एक करून आपण कैरी टाकूयात ह्याच्यामध्ये आणि 4ही कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेऊयात। याचा चीक आपण व्यवस्थित असा काढून घेऊयात, नाही तर चीक असला ना तर त्याच्याने आपल्याला जखमा होतात तोंडाला, त्याच्यामुळे चीक काढणे आवश्यक आहे। एका प्लेटमध्ये काढते याला आणि बघा असं धुवून घ्यायचं स्वच्छ। आता या 3ही कैऱ्या मी धुवून घेणार आहे। 4ही कैऱ्या धुवून झालेल्या आहेत आणि आता आपण याला एका कपड्याने पुसून घेऊयात। सुती कपड्याने पुसणार आहे मी याला। या असं पुसून घ्यायचं याला स्वच्छ, थोडा पण चीक राहू द्यायचा नाही। प्रत्येक कैरी आता कोरडी करून घेणार आहे मी। 3ही कैऱ्या अशाच पद्धतीने सुती कपड्याने पुसून घेणार आहे। एक एक कैरीवरचा आता आपण साल काढून घेऊयात आणि असं हे साल काढायला घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने काढूयात वरचं साल। अशाच रीतीने आता आपण 3ही कैऱ्यांची साली काढून घेऊयात। सर्व कैरींच्या साले काढून झालेले आहेत। आपण आता याला किसूयात। ही किसणी घेतलेली आहे मी किसायला आणि कैरी घेऊयात ही साले काढलेली आणि याला असं किसूयात। हे मध्ये कोय असते तर दुसऱ्या साईडने आपण याला परत किसूयात असं। आणि पहा किती छान असा किस पडलेला आहे या कैरीचा। अशाच पद्धतीने मी सर्व कैऱ्या किसून घेणार आहे। कैरी शक्यतो आंबट घ्यायची नाही, आंबट कैरीमुळे ना गूळ जास्त लागतो मुरंब्यामध्ये, त्याच्यामुळे कैरी ही थोडीशी कमी आंबट असलेलीच घ्यायची। सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहेत। छान असं किस पडलेलं आहे बारीक आणि आता आपण याला धुऊयात। ह्या पातेल्यात आपण पाणी घेतलेलं आहे आणि कैरी धुवून घेऊयात ही किसलेली। हे बघा अशा रीतीने आता आपण याला टाकूयात पाण्यात। कैरीचा किस का धुवायचा? कैरीचा आंबटपणा निघून जातो धुण्याने। असं धुऊयात स्वच्छ याला। एका प्लेटमध्ये याला गच्च पिळून घेते, असं व्यवस्थित पिळून घ्यायचं। आणि काढूयात। आपण किस स्वच्छ धुवून घेतलेला आहे। गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे आणि आता आपण यात किसलेला कैरीचा किस टाकूयात। हे बघा यात आपण आता लगेच ठेचलेला गूळ टाकूयात। ठेचलेला गूळ देखील ज्या प्रमाणात आपण वाटीमध्ये किस घेतला होता ना कैरीचा, त्याच प्रमाणात घ्यायचा, समप्रमाणात। आणि मी हा ठेचलेला गूळ टाकते याच्यामध्ये। याला हलवून घेऊयात। गॅसची फ्लेम बारीकच ठेवणार आहे थोड्या वेळ। गुळाला पाणी सुटेपर्यंत आपण याला असंच परतून घेऊयात। आता आपण गॅसची फ्लेम मध्यम करूयात। मध्यम आचेवर याला परतूयात, वर खाली करूयात। याला आपण मध्यम आचेवरच शिजवून घेऊया थोड्या वेळ। यात थोडेसे मीठ टाकते, अगदी 3 ते 4 चिमूट। कुठल्याही गोड पदार्थामध्ये किंचितसं मीठ त्याची गोडवा वाढवतं, त्याची चव वाढवतं। तसेच वेलची पूड टाकते। ही वेलची पूड मी अर्धा चमचा टाकणार आहे। 13 ते 14 वेलचीची पूड करून घेतलेली आहे आणि 4 लवंग टाकूयात। आता याला हलवूयात व्यवस्थित असं। तसेच 2 दालचिनीचे तुकडे टाकणार आहे। मध्यम आचेवरच गुळांबा शिजवून घेणार आहे। हा व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजे। हा जो किस जो आहे ना कैरीचा, तो मऊ पडला पाहिजे गुळामध्ये, तरच याची चव भन्नाट लागते, छान लागते। गुळांब्यात गुळाच्या पाण्याचा ओलसरपणा राहू द्यायचा, म्हणजे थंड झालं ना मिश्रण की हे आकसतं गुळाच्या घट्टपणामुळे, त्याच्यामुळे थोडासा गुळाचा ओलसरपणा ठेवायचा, थोडंसं पाणी ठेवायचं गुळाचं याच्यामध्ये। खाण्याचे अतिशय चवदार लागतं मग ते थोडंसं ओलसरपणा असल्यावर। आता आपण याला थंड करून घेऊयात। मस्त असा गुळांबा तयार झालेला आहे। याला थंड करून घेतलेला आहे आणि थंडच गुळांबा घ्यायचा करून, नाहीतर काय होतंय याला बुरशी लागण्याची शक्यता असते।
नाहीतर मग ते टिकत नाही जास्त काळ बुरशी लागल्याने. मग त्याच्यामुळं काय करायचं, शक्यतो हे थंड करूनच ठेवायचा गुळांबा जेव्हा आपण करतो तेव्हा, आणि मगच काचेच्या बरणीत किंवा अन्नबरणीमध्ये भरून ठेवायचा. हा गुळांबा आपण उन्हाळ्यामध्ये एकदा करून ठेवला ना तो बराच काळ टिकतो. आणि उन्हाळ्यामध्येच आपण हे करू शकतो, कारण कैऱ्या तेव्हाच येतात जास्त करून बाजारामध्ये, किंवा झाडाला आपण तोडू शकतो कैऱ्या. आणि आपण चपातीसोबत खाऊ शकतो, किंवा जेवतानाही साईड डिश म्हणून आपण गोड पदार्थ म्हणून हा खाऊ शकतो. छान आहे मुरंबा हा. आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.